श्री ज्योतिबा मंदिरामध्ये हापूस आंब्यांची आरास. मंदिराच्या गाभाऱ्याला आमराईचे स्वरूप. अखंड महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री ज्योतिबा मंदिरामध्ये आज हापूस आंब्यांची आरास करण्यात आली. मुख्य म्हणजे ही आंब्यांची आरास आंब्याच्या डहाळीसहित केल्याने मंदिराच्या गाभाऱ्याला आमराईचे स्वरूप प्राप्त झाले होते. श्री ज्योतिबा मंदिरात ज्येष्ठ महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक वर्षी मंदिरामध्ये आंब्याची आरास केली जाते. याही वर्षी आंब्याचा हंगाम सुरू असताना रत्नागिरी येथून हापूस आंबा आणून श्री ज्योतिबा मंदिराच्या गाभाऱ्यात आरास केली. ज्योतिबा मंदिरातील पुजारी गणेश झुगर, उमेश शिंगी, गणेश मिटकी, निलेश झुगर यांनी आमराईप्रमाणे ही आरास तयार केली. ही आंब्याची सजावट करीत असताना आंब्याच्या डहाळ्या लावून त्यामध्ये आंबे लावल्याने मंदिराचा गाभारा हिरवागार झाला असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ज्योतिबा मंदिरामध्ये अनेक वेळा आरास केली जाते. यामध्ये दिवाळीमध्ये फराळाची आरास केली जाते, तर द्राक्षाची आरास देखील केली जाते. त्याचबरोबर मोगऱ्याच्या फुलांची देखील आरास ज्योतिबाच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये केली जाते. महान कार्य न्यूजसाठी दत्तात्रय धडे, ज्योतिबा. श्री ज्योतिबा मंदिरामध्ये हापूस आंब्यांची आरास. मंदिराच्या गाभाऱ्याला आमराईचे स्वरूप. अखंड महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री ज्योतिबा मंदिरामध्ये आज हापूस आंब्यांची आरास करण्यात आली. मुख्य म्हणजे ही आंब्यांची आरास आंब्याच्या डहाळीसहित केल्याने मंदिराच्या गाभाऱ्याला आमराईचे स्वरूप प्राप्त झाले होते. श्री ज्योतिबा मंदिरात ज्येष्ठ महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक वर्षी मंदिरामध्ये आंब्याची आरास केली जाते. याही वर्षी आंब्याचा हंगाम सुरू असताना रत्नागिरी येथून हापूस आंबा आणून श्री ज्योतिबा मंदिराच्या गाभाऱ्यात आरास केली. ज्योतिबा मंदिरातील पुजारी गणेश झुगर, उमेश शिंगे, गणेश मिटके, निलेश झुगर यांनी आमराईप्रमाणे ही आरास तयार केली. ही आंब्याची सजावट करीत असताना आंब्याच्या डहाळ्या लावून त्यामध्ये आंबे लावल्याने मंदिराचा गाभारा हिरवागार झाला असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ज्योतिबा मंदिरामध्ये अनेक वेळा आरास केली जाते. यामध्ये दिवाळीमध्ये फराळाची आरास केली जाते, तर द्राक्षाची आरास देखील केली जाते. त्याचबरोबर मोगऱ्याच्या फुलांची देखील आरास ज्योतिबाच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये केली जाते. महान कार्य न्यूजसाठी दत्तात्रय धडे, ज्योतिबा डोंगर.